नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत MHCET BSc नर्सिंगचा परीक्षा अभ्यासक्रम। या एक्झामला असणारे हे चारही सब्जेक्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंगचा ॲप्टिट्यूड याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये त्याचा डिटेल सिलेबस बघणार आहोत। त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स इन्क्लूड केलेत त्याआधी आपण पाहतोय MHBSc नर्सिंग एक्झाम 2026 यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत। यामध्ये आपण देतोय ओल्ड पेपर क्वेश्चन्स, PYQ चे डिटेल अनालिसिस आणि आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत। त्याचबरोबर 1-to-1 गायडन्स आपण स्टुडंट्सला देतोय। तसंच ई बुक्स, PDF, शॉर्ट नोट्स, टेस्ट सिरीज विथ सोल्युशन्स हे मुलांना आपण सांगणार आहोत की कशा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत, त्याचे सोल्युशन्स कसे बघायचे आहेत आणि किती वेळेत सॉल्व्ह करायचे। इथे बघतोय आपण लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड क्लासेस मिळणार आहेत। त्याबरोबर तुम्ही अनलिमिटेड वेळेस ते व्हिडिओज बघू शकता। जर अधिक माहिती हवी असेल तुम्हाला तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात आणि माहिती मिळवू शकता। चला पाहूयात आपण फिजिक्स सिलेबस जे काय क्लास 11 आणि क्लास 12 चा जो सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर इथे केला जाणार आहे। मेकॅनिक्स आणि मोशन मध्ये जे पॉइंट्स येत आहेत ते आहे लॉ ऑफ मोशन, वर्क, एनर्जी अँड पॉवर, ग्रॅव्हिटेशन आहे, मोशन इन प्लेन, वेक्टर, सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, रोटेशन मोशन पण यामध्ये इन्क्लूड केलंय, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे। त्याचबरोबर आपण बघतोय इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम याच्यामध्ये आहे। त्याचे सब पार्ट्स बघितले तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ करंट अँड मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे हे पार्ट्स याच्यामध्ये आहेत। अजून याच्यामध्ये फिजिक्सच्या पार्ट मध्ये आहे मॉडर्न फिजिक्स आणि ऑप्टिक्स, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन, ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड बोर्स मॉडेल, न्यूक्लिआय आहे, सेमीकंडक्टर्स अँड डायोड्स इन्क्लूड केलेत, रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स असा हा फिजिक्सचा पार्ट आहे। ह्या पूर्ण टॉपिक्स वरती तुमच्याकडे ऍटलिस्ट शॉर्ट नोट्स हव्यात, त्याचे क्वेश्चन्स हवे, PYQs काय आलेत हे तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचा फिजिक्सचा पार्ट प्रॉपरली स्टडी होईल। इथे बघतोय आपण केमिस्ट्रीचा सिलेबस, फिजिकल केमिस्ट्री आहे याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट रीड करायचे, जरी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती नसेल तरी चालेल, पण जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत या फिजिकल केमिस्ट्रीच्या या तुम्हाला माहित हव्या। स्टेट्स ऑफ मॅटर जे गॅसियस आणि लिक्विड आहे, थर्मोडायनामिक्स, रिडॉक्स रिएक्शन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, केमिकल कायनेटिक्स पाहिजे आणि सरफेस केमिस्ट्री हे माहिती पाहिजे। इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघतोय स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, केमिकल बॉन्डिंग आहे, S ब्लॉक एलिमेंट्स हे आणि P ब्लॉक एलिमेंट्स याच्या तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे। ओके, आपण बघूयात ऑर्गॅनिक ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री होतं। इथे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्स, अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स हे आहे, अल्डिहाइड, कार्बोक्सिल ऍसिड, बायोमॉलिक्युल्स आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ कॉन्सेप्ट हे पार्ट होता केमिस्ट्री सिलेबसचा। नेक्स्ट आहे बायोलॉजी। बायोलॉजी मध्ये आपण बघणार आहे सेल बायोलॉजी जे बेसिक आहे सेल्स बद्दल, त्याच्याबद्दल फंडामेंटल्स ऑफ सेल स्ट्रक्चर, फंक्शन्स ऑफ सेल डिव्हिजन आणि हे म्हणजे मायटोसिस आणि मियोसिसचं सेल डिव्हिजन्स आहे। त्याच्यामध्ये बायोमॉलिक्युल्सचं बेसिक्स इथे वाचायचंय तुम्हाला। ह्युमन बायोलॉजी मध्ये जे काही न्यूट्रिशन आहे, जे एक ह्युमन प्रोसेसेस आहेत वेगवेगळ्या, रेस्पिरेशन येते त्याच्यामध्ये, एक्सक्रिशन, सर्क्युलेशन सिस्टीम, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन तेच नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, ह्युमन रिप्रोडक्शन हे सगळं बेसिक्स तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायचं आहे ह्युमन बायोलॉजी जे आहे तुमच्या क्लास 11 आणि 12 मध्ये। पुढे बघूया जेनेटिक्स आणि इव्हॉल्युशनचा पण पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बेसिक्स जे काही याचे लॉ ऑफ डॉमिनन्स हे सगळा पार्ट आहे तो याच्यामध्ये तुम्ही करणार आहे। जे काही जेनेटिक्स आहे, DNA आहे, त्याचं रेप्लिकेशन आहे, हे सगळं तुम्हाला इथे करायला लागेल। प्लांट बायोलॉजी अँड इकोलॉजी जे प्लांट फिजिओलॉजी आहे ते वाचायचंय, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट फंडामेंटल्स हे माहिती पाहिजे, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीचं बेसिक्स आणि इम्युनोलॉजीचे पण बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला करायचे। हे होतं तुमचं बायोलॉजीचा पार्ट।
आता बघताय इंग्लिशचा सिलेबस जो आहे त्याच्यामध्ये ग्रामर इन्क्लूड केलंय. त्याच्यामध्ये जे तुम्हाला टेन्स आहे, प्रिपोजिशन्स, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसेस, पार्ट्स ऑफ स्पीच हे सगळे ग्रामरच्या पार्ट मध्ये आहे. स्ट्रक्चर, वोकॅब्युलरी आणि युजेस जे सिनॉनिम्स आहेत, अँटोनिम्स आहे, हे सगळे याच्यामध्ये केलंय. वन वर्ड सबस्टिट्यूशन, एक सेंटेन्स दिले असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक वर्ड फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, वर्ड फॉर्मेशन पण याच्यामध्ये आहे. आणि रीडिंग अँड रायटिंग स्किल्स हे पण आहे. त्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, सेंटेन्स कम्प्लिशन, एरर डिटेक्शन की सेंटेन्स मध्ये कुठल्या याच्या पार्ट मध्ये एरर आहे. ओके, हे होतं रीडिंग अँड रायटिंग स्किल्स बद्दल. आता नर्सिंगच्या पार्ट मध्ये बघताय, नर्सिंगचा जो काही सिलेबस आहे तो डिटेल मध्ये नाहीये, पण तुम्हाला एक प्रॉपर किंवा बेसिक अंडरस्टँडिंग असायला हवी. ठीक आहे, याच्यामध्ये न्यूट्रिशन अँड डायबेटिक्स बद्दल आहे, हेल्थ अँड हायजीन, फर्स्ट एड, कम्युनिकेशन, नॉन कम्युनिकेशन डिसीजेस बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, बेसिक्स ऑफ मेंटल हेल्थ आणि वेलबिंग असण्याची काय इम्पॉर्टन्स आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे, लॉजिकल रिझनिंग आणि हे आहे जनरल हेल्थ केअर अवेअरनेस. हा सगळा पार्ट आपण बघतोय नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये आणि तो कव्हर केला जाईल. ओके, आता जर या सब्जेक्टचे जर मार्क्स डिस्ट्रीब्युशन आपण बघतोय, सब्जेक्ट्स बघितले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. टोटल क्वेश्चन्स असणारे 100 आणि प्रत्येक सब्जेक्ट्सला 20-20 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणारे. मग 20 क्वेश्चन्सचे आहेत 20 मार्क्स फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे 20 मार्क्स, बायोलॉजीचे 20, इंग्लिशचे 20 आणि नर्सिंग ऍप्टिट्यूडचे 20 मार्क्स. टोटल हा 100 मार्क्सचा पेपर आहे. त्यामध्ये असतील तुमच्याकडे 100 मार्क्स आणि यामध्ये आहे की 90 मिनिट्स मध्ये तुम्हाला पेपर कव्हर करायचा आहे. तर जर अजून तुम्ही ही OO अकॅडमी मध्ये असणारी बॅच परचेस नसेल केली तर तुम्ही ही बॅच बद्दल तुम्ही इन्क्वायरी करू शकता, त्या बॅचचा पार्ट बनवू शकतात. तर आपण याचं प्रिपरेशन करू शकतो आणि तुमचं सिलेक्शन डेफिनेटली होऊ शकतं. थँक्यू.